मित्रांनो, मी तेजस ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आजचा ब्लॉग हा इस्कॉन मंदिराचा होणार आहे आणि इस्कॉन मंदिरामध्ये असणाऱ्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक गोष्टींवर चर्चा करणार आहोत आणि तिथे तुम्ही कसे जाणार, कसे पोहोचणार हे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। चला सुरुवात करूया। तो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा। लवकरच शिवजयंती पण येणार आहे, तर अमृतनगरला आहे। चला जाऊया, आता स्टेशनला जायचंय। तो ऑटो करून रेल्वे स्टेशनला पोहोचलो की आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आता आपण जाणार आहे इस्कॉन मंदिर, ते आहे खारघर मध्ये। नाटकावरून खारघर साठी निघणार आहे, पण आपल्याला मध्ये ठाण्याला उतरावं लागेल। आता चिखोला ट्रेन आहे फास्ट, ती ट्रेन पकडून आपण जाणार ठाण्याला। तिथे मला परत पुन्हा एकदा साईन मिळणार आहे, तुम्हाला मजा येईल पुन्हा आमची काहीतरी जुगलबंदी बघायला। तर असे कंटिन्यू चालू राहा। तर अशा प्रकारे आपण मित्रांनो पोहोचलो ठाण्याला। ठाण्यावरून फक्त जायचं खारघरला। खारघरला जाण्यासाठी तिथे तुम्हाला 15 ट्रेन मिळणार त्या प्लॅटफॉर्मवर। तर तिथून आपण वरती जाऊया, तर साईल मिळणार आहे आपल्याला। तर ही बघा पनवेल दिनी आहे 12 वाजताची प्रॉपर। आणि आता आपण चाललोय मग खाली उतरणार। मित्रांनो, मी पोहोचलो आता इस्कॉनला आणि खूप गर्दी होती। पनवेल वरून लास्ट ट्रेन होती 12ची, त्याच्यानंतर खूप आम्ही म्हणतात ना की अथक प्रयत्न करून आम्ही इथे पोहोचलोय। साहिल पण जॉईन झाला मला। आणि अभी देखते हैं, क्योंकि हम लोग ने जो सोच के आए तो उसका तो उल्टा ही हुआ है। हम लोग सोचे थे 1 बजे तक पहुंच जाएंगे, 1:45 को तो हम लोग स्टेशन पे थे। तो पता नहीं रिक्शा वाले ने इतना घुमा के लाया या क्या करके लाया। हम लोग को यहाँ पहुंचने में हम लोग को कम से कम 20-25 मिनट यानी कि आधा घंटा पकड़ लो। अभी देख रहे हैं यहाँ पे देखो, हम लोग इस्कॉन के मंदिर के बराबर सामने ही खड़े हैं। अभी देखते हैं ये कितना बजे, बोल तो रहे कि 4 बजे खुलेगा। भगवान कह रहे कि किस्मत हमारे अच्छे हो कि 4 के पहले खुल जाए। खरंच आहे। आणि आम्ही नोटीस केलं, आम्ही कुठे एरोलीला की 1 वाजता बंद होतं करून आणि डायरेक्ट 4:30ला ओपन होणार, 4-4:30ला। बट बघू आता, आम्ही पोहोचलोय आणि खूप सुंदर मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवेल। तोपर्यंत मला काही बोलता नाही आलं मध्ये, कारण प्रवासच खूप होता। रिक्षा पकडली आम्ही आणि इथून शेअरिंग 20 रुपीजने आम्ही 14 जण भेटलो। 2 आम्ही होतो, 2 अजून एक कपल होतं, त्याच्यामुळे आम्ही सहजा पोहोचलो इथे। तर तुम्हाला मंदिर दाखवतो, तुम्ही बघा आणि सांगा कसं आहे मंदिर। तर मित्रांनो, आता मी बघितलं मंदिर बंद आहे आणि जो लुक आहे ना यार, तुम्ही बघा खरंच। आणि मी दाखवेल तुम्हाला, मी तोपर्यंत मी आहे एकदम एंट्रन्सला, तुम्ही बाकी बघू शकता व्ह्यू। मित्रांनो, आम्ही पाहिलं मंदिर, खूप छान आहे। साहिल, कसा होता एक्सपीरियंस, कसा होता मंदिर? इस्कॉन मंदिर मतलब बोलने के लिए कुछ वर्ड्स तो नहीं है, इमोशंस अंदर हो रहा है पता नहीं क्यों। बट मंदिर देख के इतना फील हो जाता ना कि भाई मंदिर बना है, ऐसा ही नहीं बना था इस्कॉन का। बट लिटरली गाइस बोल रहा कि एक बार विजिट करो यहाँ पे, बहुत अच्छा लगेगा। खूप सुंदर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये। आणि खूप सुंदर यार, एकदम मनमोहन झालं यार, असं म्हणेन मी। आणि आम्ही आता चाललोय, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने। चला आम्ही निघालो फायनली। मंदिरचं दृश्य काहीतरी असं होतं शेवटचं। आणि दर्शन झालं आमचं, खूप सुंदर दर्शन झालं। आणि
आता आम्ही निघालोय. आजचा नेमका रविवारच पकडला आम्ही. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता हा इस्कॉनचा खारघरचा. तर तो कंप्लीट झाला आहे आणि साहिल होता माझ्यासोबत. ज्याप्रमाणे दोन्ही ब्लॉगमध्ये तो कंटिन्यू होता आणि असाच तो पुढे माझ्याबरोबर कंटिन्यू राहील ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा वाटला ब्लॉग तुम्हाला. ॲक्च्युली खरंच ऐतिहासिकच होता आणि काहीतरी युनिक होतं मंदिर. मस्त होतं आणि तिथे गेलं ना तुम्हाला यायची इच्छाच होणार नाही घरी परत. आणि खरंच तुम्ही बघा हा पूर्ण ब्लॉग आणि सांगा मला कसा आहे तो. तर पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी युनिक बघायला भेटेल. आणि असंच मला सपोर्ट देत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.